आता ऐका, हे जे TURE ना, एंडिंग विथ TURE वर्ड्स, त्याच्यावरनं मला एक जोक आठवलाय, तो जोक सांगते. एक शिक्षक असतात इंग्लिश शिकवणार, म्हणजे खूप शिकलेले असतात माझ्यासारखे, पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं असतं, म्हणजे डिग्री, मास्टर डिग्री झालेली असते, आणि इंग्लिश मध्ये स्पेशलिस्ट असतात ते, म्हणजे स्पेशल सब्जेक्ट इंग्लिश. खूप नॉलेज असतं त्या शिक्षकांना इंग्लिशचं. फॅशन म्हणजे त्यांना पळायची आवड असते. पॅशन, नॉट फॅशन. पॅशन म्हणतात त्याला, पॅशन, फॅशन नाही. त्याच्यासारखं ह्या पॅशन, फॅशन हे जे प्रनाउन्स आहे ना, त्याच्यावरच हा जोक आहे. तर ते शिक्षक असतात, ते सर, त्यांना खूप नॉलेज असतं इंग्लिशचं, त्याच्यात त्यांनी मास्टरी केलेली असते. एक दिवस एक स्टुडंट जाते त्यांच्या समोर आणि म्हणते, सर मला नुटुरे याचा अर्थ सांगा. नुटुरे. आणि मग शिक्षक शिकवताना काय म्हणतात, नुटुरे हा तर मी पहिल्यांदाच ऐकलाय शब्द, मनातल्या मनात म्हणतात, मी तर पहिल्यांदाच ऐकलाय शब्द. मग आता सगळ्यांसमोर जे नाही, कधी कधी सांगता येत नाही शिक्षकाला, मग त्यांना असं वाटतं की, मग ते म्हणतात तिला की मी काय करतो, क्लास संपल्यावर सांगतो. ठीक आहे. आणि मग क्लास संपतो, क्लास संपल्यानंतर मग ती पुन्हा विचारते, सर नुटुरे म्हणजे काय सांगा ना. मग सर काय म्हणतात, आता नाही, आता लय उशीर झाला, मला उद्या सांगतो. आणि मग घरी जातात, आणि घरी गेल्यावर ते शिक्षक काय करतात, डिक्शनरी घेतात, डिक्शनरीत शोधतात शब्द, कुठे नुटुरे, नटुरे, नटुरे. आणि मग शोधतात, कुठंच नाही सापडत. आणि मग दुसऱ्या दिवशी परत त्यांचा तास असतो, परत ती मुलगी येते आणि विचारते, सर नटुरे, नटुरे म्हणजे सांगा ना काय. मग आता शिक्षक म्हणतात, आता ही काय आपला पिच्छाच सोडा, आता काय करू मी, काय करू. मग तिला काय म्हणतात, मी जरा डिक्शनरी मध्ये बघतो आणि तुला उद्या सांगतो. मग ती म्हणते ठीक आहे. मग परत शिक्षक घरी गेल्यावर ऑक्सफर्ड डिक्शनरी, बारी बारी ज्या डिक्शनरी आहेत सगळ्या घेऊन बसतात, सगळे डिक्शनरी मध्ये शोधतात, तर कुठंच त्यांना नटुरे शब्द सापडत नाही. मग परत शाळेत येतात, त्यांना असं वाटतं आता ही परत आपल्याला भेटणार, त्यांना असं इम्बॅरन्स फील व्हायला लागतं. आणि मग ती परत येते आणि विचारते, सर नटुरे म्हणजे काय, तुम्हाला सापडलं का अर्थ. मग ते शिक्षक शेवटी वैतागतात आणि म्हणतात, बाई एक काम कर, मला स्पेलिंग सांग काय येते. आणि मग ती स्पेलिंग सांगतात. आणि मग ती स्पेलिंग सांगते, NATURE. आता मला सांगा, ही नटुरे आहे का, काय आहे, नेचर. आणि मग ते सर असं कपाळाला हात मारतात आणि तिला म्हणतात, बाई या नटुरेच्या नादात तू माझं हे फुटोरे खराब केलं असतं, या तुझ्या नटुऱ्याच्या चक्कर मध्ये, अर्थ शोधण्यामध्ये तू माझं फुटोरे खराब केलं असतं बाई. आणि हे फुटोरे नसेल, याचं प्रोनाउन्सिएशन काय. पण आपल्याला माहितीये, आपल्याला एक सवय असते की जे मराठी अक्षर आहेत ना, कला के, काला के, ए, नाही का, मराठी 12 खडी आहे बघा इंग्लिश मध्ये, त्याच्यावरनं आपल्याला शब्द तयार करायची आणि एक अभ्यास करायची एक सवय असते काय काय विद्यार्थ्यांना. मग 12 खडीवरनं तुम्ही तयार केलं, NA म्हणजे न, TU म्हणजे टू, आणि RE म्हणजे रे, नटुरे. असं तिने तो शब्द तयार केला, त्याचं प्रोनाउन्सिएशन नटुरे. पण रिअल मध्ये त्याचं उच्चार नटुरे होतं का, नाही. त्याचं रिअल प्रोनाउन्सिएशन आहे नेचर.